गिरगाव ते मालेगाव मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था, अपघातांचे प्रमाण वाढले। हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगाव ते मालेगाव या मुख्य रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालली असून नागरिकांना मात्र मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। तर या रस्त्यावर अनेक ठिकाणी जागोजागी ऐन रस्त्याच्या मध्यभागीच खड्डे पडले असून गिट्टी उघडी पडल्याने वाहनधारकांना आपले वाहन चालवताना धोका निर्माण होत आहे। विशेषतः म्हणजे दुचाकीस्वारांना संतुलन राखणे अधिकच कठीण झाले असून यामध्ये अपघातांचे देखील प्रमाण लक्षणीयरित्या वाढत चालले आहे। स्थानिक नागरिकांच्या मते काही महिन्यापूर्वीच या रस्त्याची हॉट मिक्सिंग न करता केवळ तात्पुरते खड्डेच बुजवून डागडुजी करण्यात आली होती। मात्र या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे हा रस्ता पुन्हा खराब झाला आहे व रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून परिस्थिती मात्र अधिकच गंभीर झाली आहे। ये-जा करणाऱ्या बँक कर्मचारी, शिक्षक वर्ग, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, शेतकरी बांधव, मोलमजुरी करणारा कामगार वर्ग या रस्त्यावर ये-जा करतो। त्यामध्ये विशेष म्हणजे प्रथम उपचार करून नांदेड सारख्या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात जाण्याकरिता हा एकमेव मुख्य रस्ता आहे। तर रात्रीच्या वेळी अपुऱ्या प्रकाशामुळे अपघातांचा धोका आणखीनच वाढतो आहे। गिरगाव मालेगाव या मुख्य मार्गावरून दररोज अनेक वाहनांची ये-जा होत असते आणि अनेकांना या रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागते। तर यावेळी संबंधित अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे। या वारंवार होणाऱ्या खड्ड्यांमुळे चालकांच्या जीवितास धोका निर्माण झालाय। नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्तीच्या मागणीचा जोर धरला असून प्रशासनाने वेळीच लक्ष घालून रस्त्याचे दर्जेदार काम करावे अशी सर्वसामान्यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अपेक्षा आहे। वेळीच लक्ष घातले नाही तर आम्ही आंदोलन करू अशी चर्चा ग्रामस्थ नागरिकात होताना दिसते आहे। सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क चॅनलसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे, ब्युरो रिपोर्ट, गिरगाव, वसमत नगर, हिंगोली।